नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरील श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावर दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भाविकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली देवदर्शन घेऊन परतणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली 200 फूट खोल दरीत कोसळल्याने 2 महिला भाविकांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले. हे सर्वजण ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. सर्व भाविक खामगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. दरम्यान 4 दिवसात या डोंगरावर अपघाताची ही दुसरी घटना आहे. कांताबाई नारायण गायके वर्ष 55 राहणार खामगाव तालुका कन्नड, कमलाबाई शामराव जगदाळे वर्ष 60 जाणेफळ अशी मृत महिलांची नावे. त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेले असताना त्यांच्या रस्त्यातच मृत्यू झालाय. देवदर्शन करून घाट उतरत असताना अगदी शेवटच्या टप्प्यावर ट्रॅक्टर ट्रॉलीसह सुमारे 200 फूट खोल दरीत गेल्याने ट्रॉलीमध्ये बसलेल्यांपैकी कांताबाई नारायण गायके वर्ष 56, कमलाबाई शामराव जगदाळे वर्ष 62 या 2 महिलांना डोक्याला व इतर ठिकाणी मार लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र त्यांना घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अन्य भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. त्या दरम्यान कांताबाई नारायण गायके व कमलाबाई शामराव जगदाळे या 2 महिलांचा मृत्यू झालाय. सदरची घटना घडताच प्रत्यक्षदर्शी भाविक तसेच पर्यटकांनी परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ खोल दरीत उतरत सर्व जखमींना बाहेर काढून स्वतःच्या वाहनात प्राथमिक आरोग्य केंद्र बोलठाण पर्यंत नेले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून बोलठाण पोलीस आउटपोस्टचे पोलीस हवालदार भास्कर बस्ते, पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे, होमगार्ड ऋषिकेश पठाडे, गणेश इप्पर यांना मार्गदर्शन केले. एस मराठी न्यूजसाठी विजय बडोदे, नांदगाव. विजय बडोदे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.